नमस्कार द्राक्षबाग मित्रांनो, मी विजय कुंभार, तासगाव, यश ॲग्रो लॅब. सध्या अनेक बागायतदारांच्या काड्या न पिकणे किंवा अर्धवट पिकणे किंवा एखादी काडी कच्चीच राहणे, अशा बऱ्यापैकी अडचणी आहेत. त्यावर काय काम करावं ह्यावर मी माझं मत आपणाशी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, जो ओलांडा आहे तिथं गर्दी होणार नाही, ही तर सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट, तळातली पानं 2, 3, 4 जेवढी काढता येतील तेवढी तळातली पानं काढून हवा मोकळी राहील असं काम करावं. ज्या अर्धवट पिकलेल्या किंवा जिथं गर्दी होते अशा ठिकाणी जी पूर्ण काड्या कच्च्या आहेत तिथल्या काड्या काढून घ्याव्यात. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जिथं अनावश्यक राहिलेल्या ज्या काड्या आहेत, अगदी दाबनावानी बारीक काड्या, पेन्सिलपेक्षा सुद्धा लहान आकाराच्या काड्या किंवा अनावश्यक वाढलेल्या फुटी ह्या न काढता तशाच गर्दी करत असतात. त्यातली ओलांड्यावरची गर्दी तातडीनं कमी करून घ्यावी. हे फिजिकल उपाय आणि ह्या उपायामुळंच बागेची काडी चांगली पिकण्यासाठी फायदा होईल. त्यानंतर हे भौतिक झालं. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया म्हणून PDH प्रति लिटर पाण्याला 5 ग्रॅम आणि बोरिक ॲसिड प्रति लिटर पाण्याला 2.5 ग्रॅम आणि सल्फर 1 ग्रॅम अशी एक फवारणी करावी. गरज असेल, काडी पिकण्याची खूपच अडचण येत असेल, रिंग पडते असं वाटत असेल तर एकरी 1 लिटर लस्टरची फवारणी द्यावी. त्यानंतर हे स्प्रेच्या माध्यमातून करावायचं काम झालं. त्याचवेळी त्यातूनही जास्त अडचण येत असेल तरच चांगल्या दर्जाचा 6 बॅग घ्या, शक्यतो EHचा घ्या, म्हणजे आपल्या कंपनीचा घ्या. 1 लिटर पाण्याला 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅम, त्यात सल्फर 1 ग्रॅम, सल्फेट ऑफ पोटॅश प्रति लिटर पाण्याला 5 ग्रॅम, अशी सल्फेट ऑफ पोटॅश नसेल तर 0,050 वापरलं तरी चालेल. अशी 6 बॅग घालून सल्फर आणि पोटॅशची एक किंवा गरज वाटली तर दुसरी फवारणी घ्यावी. ह्या 3 फवारण्यात बऱ्यापैकी काडीचं पक्वता मिळून जाईल. त्याचवेळी गरज असेल तर जमिनीतून 0,050 5 किलो आणि सल्फ्युरिक ॲसिड 1 लिटर ठिबकमधून सोडून द्यावे. पाणी मात्र जास्त सोडावे अशा वेळी. जास्त म्हणजे बोधातून बाहेर येणे इतकं पाणी ड्रीपमधून द्यावं. आणि एवढं काम केल्यानंतर बागेची काडीची पक्वता चांगली आपल्याला मिळायला लागलेली दिसून येईल. त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं जे पहिल्यांदा सांगितलं, फिजिकल वर्क हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बागेतली गर्दी कमी करा तरच काडी पिकेल. धन्यवाद.